भागामध्ये राहिला तुम्ही, तुमची ती बॉडी, तुमचं शरीर त्या भागाशी एकरूप झालेलं असतं. वाळवंटामध्ये राहणारे लोक किंवा प्राणी किंवा वनस्पती त्या वाळवंटातलं उष्ण कटिबंध प्रदेशाशी एकरूप झालेले असतात. आणि तुम्हाला बर्फमय प्रदेशामध्ये त्यांना तिथं ठेवा, ते टिकू शकत नाही. बर्फामध्ये राहणारे जे काही प्राणी आणि वनस्पती किंवा माणसं जर असतील, त्याला उष्ण कटिबंधामध्ये आणा, ते ॲडजस्टमेंट करू शकत नाही. लक्षात आलं का म्हणतो, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी या धड्यामध्ये या ठिकाणी आता बघा, कालच्या आपला कुठपर्यंत झाला होता हा भाग आहे, याच्यातलं पेज नंबर 176 वर आहे ना आपला. त्याच्यावरचं कोणतं पॅरेग्राफ आहे ते सांगा, त्याचं नाव मी तिथून सुरू करतो. तिसरा पॅरेग्राफ ना, मराईन बर्ड्स हा शब्द ना. चला आता बघा, इथे शब्द तो त्या ठिकाणी येणार ते मराईन बर्ड्स लाईक अल्बेट्रॉस स्पेंड देअर लाईफ ऑन सी. मराईन बर्ड मध्ये खाऱ्या पाण्यामध्ये समुद्राच्या भागामध्ये राहणारे काही पक्षी आहेत तिकडं, त्या ठिकाणी आपलं सबंध आयुष्य खर्च करतात. ऑन सी, महासागर, समुद्रामध्ये. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. दॅट मीन्स म्हणजेच त्याचा अर्थ असा त्यांनी असं सांगितलं त्या ठिकाणी. काय म्हणतो त्या ठिकाणी, याच्यामध्ये ते काय म्हणतात, दॅट मीन्स वॉटर दे ड्रिंक इज सॉल्टी. ते पाणी कोणते पितात, ते खारच पितील ना, सॉल्टी. कारण त्यांना तसंच ते आहे उपलब्ध, तर तेच पितील त्या ठिकाणी. कारण त्यांचं जन्मताच त्यांचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याची तिथंच वाढ झालेली आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून हाऊ डू दे मॅनेज ऑस्मोरेग्युलेशन देन, नंतर ते ऑस्मोरेग्युलेशन कसं करू शकतील म्हणतंय. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे शरीरातलं फ्लुइड पदार्थ आणि बाहेर असणारं पाणी त्याच्याशी एकरूप, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, दे हॅव स्पेशल ग्लँड कॉल्ड सॉल्ट ग्लँड नियर नॉस्ट्रिल. नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुडे असतात ना, त्याच्या बाजूला काय त्या ठिकाणी, दे हॅव स्पेशल ग्लँड, विशेष अशा खास अशा प्रकारच्या ग्रंथी असतात. स्पेशल ग्लँड असा त्याचा शब्द त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे, बरोबर. स्पेशल ग्लँड कॉल्ड सॉल्ट ग्लँड नियर नॉस्ट्रिल. दीज आर कॅपेबल ऑफ स्क्रीनिंग द सॉल्ट बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याच्याद्वारे अधिक सॉल्टी असलेलं काय केलं जातं त्या ठिकाणी, स्क्रेटिंग म्हणजे स्क्रीनिंग या ठिकाणी आहे. काय आहे स्क्रेटिंग म्हणजे त्याची तपासणी करून, चाळणी करून त्याला सोडणे. तुम्ही चहा पीत असताना चाळणीतून अगोदर काय करतात, तुम्ही चहाला गाळण करता. पत्ती पित नाही तुम्ही, पिता कोणी, बरोबर. लहान लहान लेकरं पितात बरं. कारण चहा त्यांना काय केलं, मोठे मोठे माणसं चहा पिऊन घेतलेले असतात, त्यांना एवढंसं थोडंसं ठेवलेलं असतं. त्यांनी काय करतं, असं आहे का, मग आम्ही बी तीच पत्ती खाता म्हणतो त्यांनी. लक्षात आलं काय म्हणतो, लहानपणी सगळे खाल्लेले आहेत असं समजायला काय लागलं आपल्याला, बरोबर. तर म्हणजे तशा पद्धतीने ते चाळणी केले जातं, असा त्याचा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. पुढे बघा त्या ठिकाणी काय म्हणतो, दीज आर कॅपेबल ऑफ स्क्रेटिंग द सॉल्ट टू बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड हेल्प टू मॅनेज द ऑस्मॅटिक बॅलन्स. आणि असं करून त्या ठिकाणी काय केलं जातं, विशिष्ट अशा प्रकारचं त्याच्यामध्ये बाहेरचं फ्लुइड, बाहेरचं पाणी आणि शरीरातलं पाणी त्याच्यातलं बॅलन्स केलं जातं. लक्षात आलं काय म्हणतो, असा त्याचा अर्थ. म्हणून या ठिकाणी काय केलं जातं, मेनी मराईन ऑर्गॅनिझम लाईक सी टर्टल्स म्हणजे कासव, त्याच्यानंतर पुढे टर्टल्स आहे, अँड मराईन इग्युनस, समुद्रात राहणारा तो पक्षी आहे त्या ठिकाणी. ऑल्सो हॅव सच सॉल्ट स्क्रीनिंग ग्लँड, यांच्यामध्ये सॉल्टचं स्क्रीनिंग करणारं किंवा त्याची चाळणी करणारे ग्रंथी असतात.
लक्षात आला, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, पुढे बघा, द ॲनिमल कॅन आयदर बी आयसोऑस्मॅटिक टू द सराउंडिंग ऑस्मो कन्फॉर्मर्स or control the internal environment independent of external environment osmoregulators. इंटरनल एन्व्हायरमेंट अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. इंटरनल म्हणजे शरीराच्या आतलं एन्व्हायरमेंट आणि एक्सटर्नल म्हणजे शरीराच्या बाहेर. आता पाण्यात राहणारे मासे आहेत, बाहेरचं वातावरण काय राहील त्यांचं, पाणी, समुद्राचं पाणी. आणि इंटरनल म्हणजे शरीरातला आतला भाग, बरोबर, त्याला मॅनेज करणे. ते जर मॅनेज करता आलं तर दॅट इज ओके. नाही तर त्या माशांना काही असं राहत नाही. आपल्याला सर्दी जर झाली तर स्वेटर घालून येतो आपण, त्यांना थंडी वाजवलं तर स्वेटर घालतात का ते, बरोबर आहे. गरमी जास्त होऊ लागल्या म्हणून आणखीन कुठंतरी भागामध्ये जातात का फिरायला, आपण थंड ठिकाणी जातो, झाडाखाली जातो आपण काहीतरी. काही काही प्राणी अशा प्रकारचे, मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला शिकवले कोणत्या तरी धड्यामध्ये, पायक्लोथर्मिक आणि आणखीन एक ऑस्मोथर्मिक आहे, दोन प्रकारचे, बरोबर आहे. जे प्राणी स्वतःचं तापमान बदलत नाहीत, बरोबर आहे, त्याला आपण गरम रक्ताचे प्राणी म्हणतो. आपण गरम रक्ताचे प्राणी आहोत. लक्षात आलं का म्हणतो, कसले आहेत आपण, कसं आहे, वॉर्म ब्लडेड ॲनिमल. वॉर्म ब्लड, हां, उष्ण, त्या ठिकाणी आपण वॉर्म म्हणजे रागात येणार अशा नाही, अशात त्याचा अर्थ नाही बरं. वॉर्म ब्लडेड म्हणजे ह्याचा अर्थ असा की सभोवतालचं वातावरण समजा थंडगार झालेलं आहे तर आपली शरीर प्रकृती आपण तिथे राहू शकत नाही व्यवस्थित, गरम कपडे घालतो आपण. लक्षात आलं का म्हणतो, हे आपण हे. आता कोल्ड ब्लडेड ॲनिमल जे आहेत ते मात्र शरीराचं तापमान बदलतात त्यांनी. कोल्ड ब्लडेड ॲनिमल, उदाहरणार्थ साप आहे, उदाहरणार्थ बेंडूक आहे, उदाहरणार्थ पक्षी आहे, बरोबर आहे. ते काय करतात माहिती आहे का, वातावरणामध्ये जसं बदल झाला तसं त्यांचं त्या शरीरातलं तापमान बदलून घेतात ते. लक्षात आलं काय म्हणतो. आणि माणसाला आपल्याला बदलता येत नाही. म्हणून सर्दी जास्त झाली किंवा आपण थंड झालं तर त्यानुसार आपण आपल्या शरीराचा बदल करून घेतो आपण. कळालं तुम्हाला. गरम रक्ताचे शब्द ऐकलं असेल 10वीपर्यंत कुठंतरी, गरम रक्ताचे प्राणी आणि थंड रक्ताचे प्राणी, त्यातला हा अर्थ त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो ते. ॲनिमल कॅन आयदर बी आयसोऑस्मॅटिक टू द सराउंडिंग, त्याला ऑस्मो कन्फॉर्मर्स असं म्हणतात, ऑर कंट्रोल द इंटरनल एन्व्हायरमेंट इंडिपेंडंट ऑर किंवा ऑफ द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ऑस्मो रेग्युलेटर्स. मराईन ऑर्गॅनिझम मोस्टली आर, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे जास्त करून प्राणी आर काय, ऑस्मो कन्फॉर्मर्स. बिकॉज ऑस्मो कन्फॉर्मर्स असं त्या ठिकाणी त्यांना म्हटलं गेलेलं आहे, बरोबर आहे. बिकॉज का म्हणतो या ठिकाणी, बिकॉज काय म्हणतोय, देअर बॉडी फ्लूइड. आता बघा इथे शब्द आलेला आहे, देअर बॉडी फ्लूइड, शरीरातला पाण्यासारखा दररूप पदार्थ किंवा पाणी, मग त्याच्यामध्ये ते रक्त असेल, फ्लूइड असेल, पाणी असेल, प्लाझ्मा असेल, जे काही असेल ते, देअर बॉडी फ्लूइड अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आर आयसोऑस्मॅटिक इन नेचर. आयसो म्हणजे च्यासारखे, शरीरातलंही फ्लूइड आणि बाहेरचंही फ्लूइड, बाहेर असणारं पाणी आणि शरीरातलं पाणी, आयसो म्हणजे एकसारखे, बरोबर, असा त्याचा अर्थ. त्या ठिकाणी ते सारखं मेंटेन करू शकेल. आता पुढे बघा या ठिकाणी, फ्रेश वॉटर फॉर्म अँड टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम आर ऑस्मो रेग्युलेटर्स. का म्हणतो या ठिकाणी, फ्रेश वॉटर फॉर्म, फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यात राहणारे आणि जमिनीवर राहणारे. टेरेस्ट्रियल म्हणजे काय, टेरेस्ट्रियल कोणाला आपण या ठिकाणी म्हणतो, जमिनीवर राहणारे, असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. ऑर्गॅनिझम आर ऑस्मो रेग्युलेटर्स. ऑस्मो रेग्युलेटर म्हणजे
आपण आपल्या तिथे असणाऱ्या जमिनीवर परिस्थितीशी स्वतःहून बदलून न घेता आपण आपलं शरीर बदलत नाही, मात्र आपण त्यापासून काय उपाययोजना करायचं ते आपण ठरवतो. कळाला मुद्दा तुम्हाला? लक्षात आलं? इथे शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि आता पाण्यात राहणाऱ्यांना नाही, आता इथं काय फ्रेश वॉटर. आता आपण कोणतं पाणी घेतो? आता फ्रेश वॉटर घेतो, खारं पाणी घेत नाही. समुद्राचं पाणी पितो का आपण? नाही. किंवा इथले जनावरसुद्धा, इथले प्राणीसुद्धा, इथले गोड्या पाण्यामध्ये राहणारे मासेसुद्धा गोड्या पाण्याचाच वापर करतात, खारं पाणी नाही. म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, यांना काय ते ऑस्मो रेग्युलेटर्स असा शब्द वापरला गेलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे इथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे थिंक अबाउट इट. थिंक अबाउट इट, जस्ट त्यानं थोडंसं काही हे केलेलं त्या ठिकाणी याच्याबद्दल विचारा. ड्युरिंग समर वी टेंड टू प्रोड्यूस लेस युरिन. वाय इज इट सो? असं का होतंय? उन्हाळ्यामध्ये लघवी कमी येते. हे बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्न कुठे विचारला गेलेला आहे, बरोबर? कोण सांगतील कारण? खूपच सोपं आहे, खूपच सोपं आहे. उन्हाळ्यामध्ये लघवी कमी येते. कोण सांगतील? कोण येते? कोण सांगतील? कोण सांगतील? नाही कोणी? मी सांगू? उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम येत असतो. आपण पिलेलं जे पाणी आहे, बरोबर आहे, घामाच्या माध्यमातून बाहेर पडतो. लक्षात आलं काय म्हणतो? आपल्याला घाम आल्यानंतर काही प्रमाणात आपण घाम आपण पुसतो आपण उन्हाळ्यामध्ये, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष. हिवाळ्यामध्ये आपल्याला घाम येत नाही. येते हिवाळ्यात थंडी वाजते आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी शरीरामध्ये असलेलं पाणी ते लघवीद्वारे रिलीज होतो. हे महत्त्वाचं कारण आपल्याला कोणीही विचारलं तर सायन्सच्या विद्यार्थ्यांना सांगता आला पाहिजे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला पुढे बघा. व्हॉट वुड हॅपन इफ ह्युमन बीइंग हॅज नो ऑप्शन बट टू ड्रिंक द सी वॉटर. काय म्हणतात त्यांना? व्हॉट वुड हॅपन, मग काय होईल असं म्हणताय? इफ ह्युमन बीइंग हॅज नो ऑप्शन, बरोबर, बट टू ड्रिंक द सी वॉटर. खारं पाणी आपण पिऊ शकत नाही. पिऊ शकतो आपण. पिल्यानंतर काय होईल? आपली बॉडी साथ देणार नाही. नॉर्मलचा ॲबनॉर्मल होईल. ॲबनॉर्मल म्हणजे त्यात अडथळे तयार होणे. लक्षात आलं काय म्हणतो? नुसतं साधं जड पाणी असेल तर आपल्याला सहन होत नाही. क्षारयुक्त पाणी जर असेल, बोरचं पाणी, बरोबर आहे, प्यायचं तर सोडून द्या, कपडे धुवायचं सुद्धा घाण म्हणतो, बाया परेशान होतात. ते कपडे निघत नाहीत. कसलं तरी पाण्यामध्ये त्या ठिकाणी काय ते ताकासारखा भाग त्या ठिकाणी होतो. साबण लावली ते साबण लागली जात नाही, कपडे लागत नाही, बायांच्या हातांचा बुकना होतो. आणि बायां नवऱ्यांना बोटं मोडून त्यांनी म्हणतात तुम्ही इथंच घातला का, द्या तुमचा त्या लॉन्ड्रीला कपडे म्हणतात त्या ठिकाणी. ते नवरा म्हणतात अगं बाई माझ्याकडे पैसे नाही ग, कामावून मला मजुरीच मिळाली नाही, कुठून देऊ. म्हणजे हे लागले म्हणजे किरकिर. लक्षात आलं काय म्हणतो? असा प्रकार या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर आता बघा पुढे परत आणखी म्हणलं थिंक अबाउट इट लाईक एक्टोथर्मल. एक्टोथर्मल म्हणजे उष्णता बाहेर टाकणारे. एक्टो म्हणजे बाहेर, एंडो म्हणजे आत, थर्मल मीन्स टेम्परेचर. लाईक एक्टोथर्मल अँड एंडोथर्मल ॲनिमल, बरोबर. उष्णता बाहेर टाकणारे, उष्णता आत घेणारे, असं तर. डू द ऑर्गॅनिझम डिफर इन द वे दे मेंटेन द सॉल्ट बॅलन्स. यांच्यामध्ये दोघांमध्ये सॉल्ट बॅलन्स मेंटेन करण्याचं काही असेल का? निश्चितच, कारण त्यांचं वर्किंग वेगळी, यांची वर्किंग वेगळी, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे फाइंड आउट, शोधा म्हणतंय. हाऊ डू फ्रेश वॉटर फिश अँड मराईन फिशेस कॅरी आउट ऑस्मोरेग्युलेशन. गोड्या पाण्यामध्ये राहणारे मासे आणि खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे मासे कशा पद्धतीने ऑस्मोरेग्युलेशन बाहेर टाकून देतील त्यांना. लक्षात आलं काय म्हणतो? त्यांची वर्किंग आहे, त्यांच्या त्या पद्धतीने ते करतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला पुढे. आता पुढे आहे वेदर
शब्द बघा या ठिकाणी काय म्हणतो ते, वेदर कन्फॉर्मर ऑर रेग्युलेटर, most organism can tolerate only narrow range of salt concentration. मात्र काही प्राणी त्याच्यातले किंवा जास्त करून असं म्हणताय काय अतिशय म्हणजे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन राहिलेले काही प्राणी सहन सुद्धा करतात. अपवाद सगळ्या कळत आहे, बरोबर आहे. पॅटर्न एक असलं तरी अपवाद असू शकतो. सच ऑर्गॅनिझम आर कॉल्ड स्टेनोहॅलाइन ऑर्गॅनिझम. स्टेनो मीन्स नॅरो शब्द दिले त्या ठिकाणी, अरुंद असा त्या ठिकाणी शब्द असा त्याचा अर्थ आहे. अरुंद म्हणजे मर्यादित अशा स्वरूपातलं. दोज हू आर कॅपेबल ऑफ हँडलिंग वाईड चेंजेस इन सॅलिनिटी. सॅलिनिटी म्हणजे खारटपणा. खूप अशा प्रकारचा त्यांच्यामध्ये जर बदल होऊन जर होत झालेला असेल तर त्या ठिकाणी सॅलिनिटी आर कॉल्ड युरोहॅलाइन ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. युरोहॅलाइन ऑर्गॅनिझम म्हणजे याचा अर्थ असा ॲक्वॅटिक ॲनिमल टॉलरेट द सॅलिनिटी. लक्षात आलं का. टॉलरेट म्हणजे काही प्राणी बाहेरचं समुद्रातलं खारपणा सहन करतात. लक्षात आलं. त्याला आपण काय म्हणू, युरोहॅलाइन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल त्याचं बार्नाकल्स, काल्म्स एक्सेट्रा. बार्नाकल म्हणजे हंससारखा पक्षी आहे, समुद्रात राहणारा. आणि त्याच्यानंतर आता काल म्हणजे मराईन ऑर्गॅनिझम आहे, खाऱ्या पाण्यात राहणारे ऑर्गॅनिझम असा त्याचा अर्थ आहे. पुढे बघा, युनिसेल्युलर फॉर्म हॅव कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल. काय म्हणतो त्या ठिकाणी, युनिसेल्युलर फॉर्म हॅव कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल विच कलेक्ट अँड डिस्चार्ज वेस्ट प्रोडक्ट आउटसाइड द सेल. तुम्ही पेशी बघितलं असेल, वनस्पती पेशी, प्राणी पेशी. वनस्पती पेशीमध्ये व्हॅक्यूल खूप मोठं असतं बघितलंय. आणि त्या व्हॅक्यूलद्वारे काय होतो, शरीरातलं काय त्या शरीरात म्हणण्यापेक्षा पेशीमधलं नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट किंवा टाकाऊ पदार्थ एक्सेस तयार झालेलं त्या ठिकाणी जमा झालेलं पाणी आणि वेस्ट जे काय असेल तर त्या व्हॅक्यूलद्वारे बाहेर पडत असतं पेशीमधलं. लक्षात बघा, निसर्गानं प्रत्येक सजीवामध्ये एक पेशी असो किंवा बहुपेशी असो त्याची सिस्टीम दाखवलेली आहे छोट्या स्वरूपात. कसं ना, मोठा ऑर्गॅनिझम असेल तर त्याची मोठी सिस्टीम आहे, बरोबर आहे. मोठा आहे, जमिनीवर राहणारे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत, बरोबर आहे. मॅमल्सचा ग्रुप आहे, सस्तन प्राण्याचा ग्रुप आहे. त्यांच्यामध्ये शरीरामध्ये स्वतंत्र एक सिस्टीम आहे की शरीरातलं लघवी हे बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे, शरीरातली प्रक्रिया होऊन. त्याच्यापेक्षा छोटं पक्षी घ्या, पक्ष्यामध्ये स्वतंत्र असं ऑर्गन नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट निघण्याचं राहत नाही. शरीरातली विष्ठा बाहेर निघते, त्याच्याबरोबरच पाण्यासारखा युरिक ॲसिड बाहेर पडतो, दॅट इज अ नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट. कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर आणखीन एक पेशी प्राणी आहे, पॅरामेशियम आहे, किंवा आणखीन तुमचा अमिबा आहे, किंवा आणखीन ॲनिमल सेल किंवा प्लांट सेल आहे. त्यांच्यामध्ये एक पोकळी असते, अगोदरच पेशी छोटी, त्याच्यामध्ये व्हॅक्यूल असतो. व्हॅक्यूल त्याच्यानुसार त्या सेलच्या बॉडीनुसार असणारा व्हॅक्यूल नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकत असतो. मोठं असेल तर मोठं स्वरूप असेल, बारीक असेल तर खूप बारीक त्याच्यामध्ये असेल, मात्र वर्किंग हे होणार असा त्याचा अर्थ. चला पुढे. एक्सक्रीशन इन स्पॉन्जेस टेक्स प्लेस बाय डिफ्युजन ऑफ वेस्ट मटेरियल इन वॉटर विच इज डिस्चार्ज थ्रू द ऑस्कुलम. बघा लक्षात घ्या, स्पॉन्जेस मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आठवते का स्पॉन्जेस कुठं शिकवलं.
कुठं शिकवलं मी तुम्हाला सांगा बरं. बरोबर आहे, कोणीतरी सांगितलं बरोबर आहे. हां उच्चार बरोबर. हां सांगा. किंगडम ॲनिमल यामध्ये शिकवलंय. कळालं तुम्हाला. किंगडम प्लांटी शिकवली मी तुम्हाला. सगळे वनस्पती वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये लहान मोठे ते त्याचे ग्रुप, त्यांचं वर्गीकरण. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय शिकवलं मी त्या ठिकाणी, तुम्हाला किंगडम ॲनिमॅलिया शिकवला. त्या ॲनिमॅलियामध्ये एक प्राण्यांचा ग्रुप आहे, बरोबर आहे. तो कोणता या ठिकाणी, स्पॉन्जेस. बघा बरं ते स्पॉन्जेस आहे का ग्रुप तुमच्यामध्ये, काढा. फायलम पोरीफेरामध्ये असेल, बरोबर आहे. आहे का, आहे ना. हां लक्षात आलं. बघा म्हणजे याच्यामध्ये आता हे एवढे छोटे प्राणी आहेत, यांच्या छोट्या छोट्या प्राण्यामधून हे टाकाऊ पदार्थ कोणाकडून बाहेर पडतात. त्या स्पॉन्जेसच्या शरीरावर छोटे छोटे छिद्र असतात, बारीक बारीक बारीक. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, त्या ठिकाणी आपण त्याला छोट्या छिद्रांना त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी ऑस्टिया छिद्र, किंवा त्याला आपण त्या ठिकाणी ऑस्कुलम असं आपण म्हणतो. लक्षात आलं. काय म्हणतो, एक्सक्रीशन इन स्पॉन्जेस टेक्स प्लेस. स्पॉन्जेसमध्ये एक्सक्रीशन घडून येतो बाय डिफ्युजन ऑफ वेस्ट मटेरियल. वेस्ट मटेरियल डिफ्यूज होणे म्हणजे बाहेर निघून जाणे. डिफ्युजन ऑफ वेस्ट मटेरियल इन द वॉटर. पाण्यामध्येच ते, पाण्यात असतात म्हणून ते पाण्यातच निघून जात असतात, बरोबर आहे. विच इज डिस्चार्ज थ्रू ऑस्कुलम. ऑस्कुलम म्हणजे काय, स्पॉन्जेसच्या वरच्या बाजूला बारीक बारीक छिद्र असतात, त्याला ऑस्टिया सुद्धा म्हणतात. त्या ऑस्टियातून बाहेर पडतात. उदाहरणार्थ आपल्या शरीरावर छिद्र आहेत का छिद्र आपल्या शरीरावर, कोणते, नाक, तोंड, हां कान, ह्याच्या व्यतिरिक्त आहेत का, नाही. दाखवतो, बैस 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 बैस. हे त्वचेवर छिद्र आहेत. घाम कुठून येत आपला, बरोबर आहे. घाम कुठून येते, ही त्वचा आपली जी दिसते ना आपल्याला जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर ह्याच्यामध्ये छिद्र आहेत, म्हणून घाम बाहेर पडतो. म्हटलं तुम्हाला, मान्य. हे असा त्याचा अर्थ हे माहीत असावं तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, हां ट्रू ऑर्गन्स ऑफ एक्सक्रीशन आर फाउंड इन दोज एनिमल दॅट शो बायलॅटरल सिमेट्री. मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ इज, बोल नका. मोस्ट कॉमन टाइप इज सिंपल or breathing tube that open to exterior through pores called as nephridiophore. शरीरावर काही छिद्र असल्यासारखे असतात, पोर्स असल्यासारखे असतात, त्याला नेफ्रिडिओफोर्स असे म्हणू आपण. ओके. तर म्हणजे ह्याचा अर्थ असा त्या ठिकाणी की शरीरावर नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट, लहान प्राणी असो मोठा प्राणी असो, मोठ्या प्राण्याचं मोठं असतं, छोट्या प्राण्याचं छोटं स्वरूपात कसं ना नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट टाकाऊ पदार्थ निघतात, त्याचे वेगळी ग्रंथी असतात. ओके. आय विल स्टॉप हिअर. इथे आपण या ठिकाणी थांबूया. मला वाटतं बेल काही